उकळलेलं पाणी, अर्धा चमचा मीठ, सोयाबीन वड्या 10 मिनिट झाकून ठेवायचं. अर्धी पोळी तेल टाकलं. खोबरं भाजून घेऊ. काजूही भाजून घेऊ. कांदा परतून घेऊ. टमाटा परतून घेऊ. कांदा, टमाटा, खोबरं, काजू गार होईपर्यंत सोयाबीन वड्या काढून घेऊ. सोयाबीन वड्या काढून घेऊ. सोयाबीन वड्या गार होईपर्यंत यांचं वाटण तयार करून घेऊ. पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलं. सोयाबीन वड्यांमधलं पाणी काढून घेऊ. वाटीने प्रेस करून पाणी काढून घ्यायचं. सोयाबीन वड्या परतून घेऊ. अर्धी पळी तेल टाकलं. 2-3 मिनिटापर्यंत वड्या परतून घ्यायच्या. एक पळी तेल टाकलं. दालचिनी, वेलदोडा, लवंग, मिरी, कर्णफूल, तेजपान, आले, लसूण सर्व परतून घ्यायचं. तयार केलेलं वाटण टाकायचं. वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण परतून झालं. काळा मसाला, लाल मसाला टाकला. त्यातच धने पावडर, जिरे पावडर, मीठ टाकलं. थोडी कोथिंबीर टाकली. जिरे, हिंग, हळद सर्व मसाला परतून झाला. वाटणामध्ये गरम पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं. पाण्याला उकळी आली. सोयाबीन वड्या टाकून घ्यायच्या आणि 10 मिनिटापर्यंत वड्या शिजवून घ्यायच्या. 10 मिनिट झालेत. भाजी शिजून तयार झाली. थोडी कोथिंबीर टाकायची.